नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका अतिशय खास आणि पवित्र विषयावर बोलणार आहोत। श्रावण सोमवार व्रताचे रहस्य आणि महत्त्व। श्रावण महिना हा हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र मानला जातो। या महिन्यातील प्रत्येक सोमवार म्हणजे श्रावण सोमवार भगवान शिवांच्या भक्तीने रंगलेला असतो। पण तुम्हाला माहित आहे का या व्रतामागे काय रहस्य आहे आणि याचं आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे? चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया। आणि हो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील। श्रावण सोमवार म्हणजे काय? श्रावण हा हिंदू पंचांगानुसार 5वा महिना आहे, जो साधारण जुलै ऑगस्ट महिन्यात येतो। या महिन्यात पावसाळा असतो, निसर्ग हिरवागार असतो आणि भक्तीची एक वेगळीच लय निर्माण होते। श्रावण सोमवार हे भगवान शिवाला समर्पित आहे। या दिवशी भक्त उपवास करतात, शिवलिंगावर जलाभिषेक करतात आणि विशेष पूजा आरती करतात। पण यामागचं रहस्य काय आहे? पौराणिक कथा। समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिवाने विष प्यायला आणि त्यांचा कंठ निळा झाला, म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात। श्रावण महिन्यात देवता आणि भक्तांची शिवांची विशेष पूजा केली, ज्यामुळे हा महिना त्यासाठी खास ठरला। आध्यात्मिक दृष्टिकोन। श्रावण महिन्यात निसर्गातील सकारात्मक ऊर्जा वाढते। या काळात उपवास आणि ध्यान केल्याने मन शांत आणि शरीर निरोगी राहतं। आता आपण पुढे जाऊन या व्रताचं महत्त्व आणि रहस्य जाणून घेणार आहोत। श्रावण सोमवारचे रहस्य। श्रावण सोमवार व्रतामागे अनेक पौराणिक आणि आध्यात्मिक रहस्य दडलेले आहेत। चला यापैकी काही प्रमुख रहस्यावर प्रकाश टाकूया। 1. शिव आणि श्रावण यांचं नातं। पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात। या महिन्यात समुद्र मंथनाची कथा घडली, ज्यामुळे शिवांना नीळकंठ हे नाव मिळाले। भक्त या काळात त्यांच्या या त्यागाची पूजा करतात। सावन का महिना शिव के बिना अधूरा है असं म्हणतात, कारण या महिना शिवभक्ताने परिपूर्ण असतो। 2. जलाभिषेकाचं रहस्य। श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक का केला जातो? यामागे एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन। पावसाळ्यात पाणी शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतं। शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने ही ऊर्जा शिवलिंगात संचारते, जी भक्तांना शांती आणि समृद्धी देते। आध्यात्मिक दृष्टिकोन। जल हे जीवनाचं प्रतीक आहे। शिवलिंगावर जल अर्पण करणं म्हणजे आपलं जीवन शिवाला समर्पित करणे। 3. उपवासाचं रहस्य। श्रावण सोमवारी उपवास केल्याने मन आणि शरीर शुद्ध होतं। उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि आत्म्याचं शुद्धीकरण होतं। भगवान शिवाला भोलेनाथ म्हणतात, कारण ते लवकर प्रसन्न होतात। उपवास हे त्यांच्या प्रती आपली भक्ती आणि समर्पण दाखवण्याचं साधन आहे। 4. श्रावण सोमवार व्रताचं महत्त्व। आता आपण श्रावण सोमवार व्रताचं महत्त्व समजून घेऊया। हे व्रत का इतकं खास आहे याची काही कारणं पाहूया। 1. आध्यात्मिक महत्त्व। श्रावण सोमवार व्रत केल्याने भक्तांचं मन शांत होतं आणि नकारात्मक विचार दूर होतात। शिवपुराणानुसार या व्रताचे भक्तांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग मिळतो। अविवाहित मुलींसाठी हे व्रत विशेष आहे, कारण असं मानलं जातं की यामुळे त्यांची इच्छित वर मिळतो, जसं माता पार्वतीने शिवांना प्राप्त केलं। सांस्कृतिक महत्त्व। महाराष्ट्रात श्रावण हा सणांचा आणि उत्सवांचा महिना आहे। या काळात अनेक मराठी कुटुंबे एकत्र येऊन पूजा करतात। मंगळागौरी, नागपंचमी आणि रक्षाबंधन यासारखे सण श्रावण महिन्यात साजरे होतात, जे मराठी संस्कृतीचं महत्त्व दर्शवतात। श्रावणात प्रत्येक सोमवार म्हणजे शिवभक्तीचा उत्सव। 3. वैज्ञानिक महत्त्व। पावसाळ्यात उपवास केल्याने पचन संस्था मजबूत होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते। शिवलिंगावर दूध
बेलपत्र आणि जल अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी पर्यावरणाला आणि भक्तांना लाभदायक ठरते. श्रावण सोमवार व्रत कसं करावं? सकाळी लवकर उठून स्नान करा, शिव मंदिराला जाऊन किंवा घरी शिवलिंगाची पूजा करा. जलाभिषेक, दूध, दही, मध आणि बेलपत्र अर्पण करा. ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जप करा. उपवास करा. फक्त फळ, दूध किंवा हलकं अन्न घ्या. संध्याकाळी आरती करून उपवास सोडा. मनापासून भक्ती करा आणि श्रद्धा ठेवा, कारण भोलेनाथ तुमच्या भावनांना महत्त्व देतात. मित्रांनो, श्रावण सोमवार व्रत हे फक्त एक आध्यात्मिक विधी नाही, तर हा आहे आत्माचा प्रवास, जो आपल्याला शांती, समृद्धी आणि सकारात्मकता देते. आम्हाला आशा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रावण सोमवाराचं रहस्य आणि महत्त्व समजलेच असेल. तुम्ही हे व्रत कसं करता आणि तुमच्या काही खास कथा असतील तर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. डी मराठी चॅनलवर असेच मराठी संस्कृती आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ओम नमः शिवाय. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद.